महानगरपालिका हद्दीतील आरोग्य केंद्रामध्ये बाल लसींचा तातडीने पुरवठा करण्याची मागणी संभाजी आरमारने केली आहे। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील आरोग्य केंद्रांमध्ये लहान मुलांना दिली जाणारी रोटा व्हायरस आणि IPV या महत्त्वाच्या लसी गेल्या 2 महिन्यांपासून उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर संभाजी आरमारच्या वतीने महानगरपालिकेच्या उपायुक्त वीणा पवार यांना निवेदन देऊन या लसींचा तातडीने पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की रोटा व्हायरस लस ही लहान मुलांमध्ये होणाऱ्या गंभीर अतिसारापासून संरक्षण करते, तर IPV लस पोलिओ प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या दोन्ही लसींचा साठा त्वरित उपलब्ध करून देण्याबरोबरच भविष्यात लसींचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या प्रमाणात साठवणूक करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी संभाजी आरमारचे सरचिटणीस गजानन जमदाडे, शहर प्रमुख सागर ढगे, शहर संघटक राज जगताप, प्रभाग प्रमुख सतीश सारोळे, प्रदीप मोरे, सुधाकर करणकोट आणि शुभम खंडागळे उपस्थित होते। शहरातील महानगरपालिका हद्दीतील आरोग्य केंद्रामध्ये महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या आरोग्य केंद्रांमध्ये सध्या रोटा व्हायरस लस आणि IPV लस या 2 लसीचा तुटवडा जाणवत असून मागील 2 महिन्यापासून लस उपलब्ध नाहीत। काल काही नागरिक आमच्याकडं ही तक्रार घेऊन आले होते। लसीसाठी लहान लेकरांना 2.5 महिने 3.5 महिने अशा वेळेत त्यांना देणं गरजेचं असताना देखील तिथं उपलब्ध नसल्यामुळं काही नागरिकांनी तक्रार केल्या होत्या। आज आम्ही उपायुक्त पवार मॅडम यांना आम्ही निवेदन देऊन त्याची कल्पना देण्यात आली, तर त्यांनी त्याची चौकशी करून लवकरात लवकर त्या लस उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आम्हाला दिलं।